नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री शंकराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या जवळच्या नजीकच्या मंदिरात जात असतो. प्रत्येकजण आपल्या सुखासाठी प्रार्थना करत असतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या माऊली आनंदी झाल्या पाहिजेत, सुखी झाल्या पाहिजेत. याच भावनेतून आपण बघितलं तर गेली 14-14.5 वर्ष आणि आता हे तर 15वं वर्ष सुरू झालेलं आहे. होम मिनिस्टरचा हा प्रवास अविरत सुरू आहे. कारण बघा ना, आपली ही माऊली घरात गृहलक्ष्मीच्या पावलाने येते आणि लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी कायम प्रयत्नशील असते. चला, आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. सायन हॉस्पिटल क्वार्टर्समध्ये आलेले आहोत. आता ज्योत्स्ना विष्णू ओरसकर या बहिणींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. नेमकं काय, कशा प्रकारची त्या सेवा करत असतात आणि दुसऱ्याच्या घरात कसा आनंद निर्माण करत असतात जाणून घेऊया. चला भेटूया ओरसकर वहिनींना. नमस्कार. नमस्कार. या उखाणा मालवणी घेते उखाणा. मालवणी घ्या. मालवणात असा ओरसकरांची बेकरीत आहे ओरसकरांची खारी. विष्णू रावांचं नाव घेते, होम मिनिस्टर आले दारी. अरे वा. स्वतःच्या गावातल्या बेकरीचाही उल्लेख केला माऊलीने. तर आम्ही ओरसकर आहोत ना हो, मालवणचे. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे ननंद. नमस्कार. ही माझी मुलगी. हॅलो. ही माझी जाऊबाई. नमस्कार. हे माझे मावस सासू. नमस्कार. ती माझी काकी. बर. हे माझे दीर. नमस्कार. हे माझा भाचा. हो हो. हे माझ्या आमच्या शेजारचे, तो माझा भाऊ. नमस्कार. आणि या माझ्या ऑफिस मधल्या सगळ्या माझ्या हो, मैत्रिणी. नमस्कार. 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 सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बालपण सगळं कुठलं? मुंबईतलंच. मुंबई. तुमचं हो? मालवण. आणि मुंबईत कुठे होतं? परेल भोईवाडा. तुमचं मालवणात. मालवणात कुठे? भरड नाका. भरड नाका. तिथेच सगळं बालपण. हो. घरी कोण कोण होतं तुमच्या? आई वडील, हं. काका काकी, नाही, असं भाऊ. सगळं जॉईंट. जॉईंट फॅमिली. जॉईंट. पण मग त्याच्यामध्ये आई बाबा काय करायचंय? आमची बेकरी आहे, बेकरीचं आम्ही काम करायचं सर्व. आणि तुमच्या घरी कोण माझे आई हाऊसवाईफ, वडील बीएमसी मध्ये होते इलेक्ट्रिशियन डिपार्टमेंटला, आणि मी पण बीएमसी मध्येच आहे. काय करता आपण? मी क्लार्क आहे सायन हॉस्पिटल. किती वर्ष झालं तुम्ही महानगरपालिकेत? महानगरपालिकेमध्ये पण आता 26 चालू आहे. पण कसं काय, कसं गेलं तुमचं बालपण? कसं गेलं? माझं चांगलं गेलं. एकदम मस्त. हो हो, मस्त गेलं. आनंदात. आनंद. घराचा व्यवसायच बेकरी आहे. हो हो, पहिल्यापासून. पहिल्यापासून. तुम्ही एकदम मुंबईत कधी आले? मी बोलू? ही आली कधीतरी बोलू द्या. तिच्या नोकरीसाठी म्हणून इकडे आलो मी. म्हणजे लग्नानंतर? लग्नानंतर. कशी काय दोघांची ओळख झाली? आता मी सांगते. सांगा. आता सुरू करा. मी पण मांडी बिंडी घालून बसतो जरा. सांगा. मी मुंबईत होती ना, आणि एक मालवणात असायचे. आणि आमचं लग्न यांचे मामा आहेत, आता आले नाहीये, त्यांनी जमवलं. हे मुलगी शोधत होते. मग ते बोले अशीच आहे तोरसकरांची मुलगी. तर मग हे बोले चालूया, बघूया. काय म्हणालात तुम्ही? तर चालेल म्हणाला? चालेल का? बघूया. का? कारण हिला बघितलंच नव्हतं ना. बघितलं नव्हतं म्हणून चालेल म्हणाला. बरं बरं. मग आमचे सासू सासरे आले तुम्हाला बघायला. हा. आठवतोय तो दिवस तुम्हाला जेव्हा सासू सासरे गेले होते तेव्हा तुम्ही नसाल ना बघायला गेलेले? काय हे पण आलेले होते? होते. हे पण होते. सांगा हो, काय होतं त्या दिवशी? सांगा. त्या दिवशी आठवायचाच नाहीये का तो दिवस? आठवतच नाही. आठवतच नाहीये. पहिली विसरले तो दिवस आणि त्यांना तो आठवायचा पण नाहीये परत परत. आता 26 वर्ष झाली, 26 चालू आहे ना, त्याच्यामुळे थोडं काय जरा विसरले असते. तुम्ही विसरायला लावलाय त्यांना तो दिवस?
पण त्या दिवशी एकमेकांशी बोलले नाही तुम्ही दोघांशी? नाही असं बोलणं नाही झालं. नाही बोललो. काय आठवते का? थोडस काही आठवत असेल तर विचारूया. काय हो? नाही, त्या दिवशी नाही आमचं बोलणं काही झालं. काहीच नाही. मग नंतर कधी बोलले तुम्ही त्यांच्याशी? नंतर आम्ही 2-3 दिवसांनी सांगितलं मुलगी पसंत आहे म्हणून. बरं. त्याच्यानंतर आम्ही निरोप दिला हिच्या घरी आणि मग आम्ही बोलणं झालं आमचं. कुठे भेटला होता? आमच्या मामांच्याच घरी पहिलं. घरी. तर त्यानंतर त्यानंतर हँगिंग गार्डन. कसं काय म्हणजे भेटले कुठे आणि गेले कसे? आम्ही हे म्हणजे मालवणात मग असे येऊन जाऊन राहायचे ना. हा. हे पहिले एस टी मध्ये होते कामाला बर. मालवणला. हा. मग ते बॉम्बे सेंटरला एस टी घेऊन यायचे. हा. तिथे आले की मग त्या मामांना फोन करायचे. हा. आणि मामांकडे एक त्यांची भाची होती, तिला सांगायची की जरा निरोप द्याल काय, तिला बोलवाल काय. एसटी पोचली आहे. हा, मग आणि मी मग आम्हाला असायची ना बँड्रा बाबाला. हा. मग कधी त्यांना माहिती नसायचं, तेव्हा काय एवढे मोबाईल वगैरे नव्हते. नव्हते. हा, मग ती घरी यायची तेव्हा मेसेज मिळायचा किंवा असं चालायचं. तोपर्यंत एसटी तिकडे डेपोत. हा. मेसेज मिळेपर्यंत एसटी डेपोत. डेपो मध्ये. हा. मग आणि मग ते आल्यावर मग सांगायची की असं असं आहे, जरा येशील का तू. मग आमची काकी व सांगायची जा, आले जरा भेटायला. एसटी तपासून ये. परत जाणार ना तिकडे त्या बरोबर. घाटातनं भेटातनं, म्हणजे काय सोपं एवढे काम? लांबून आले जरा भेटायला जा. मग मी कशेडी जायची. बिशेडी घाटातनं. मग हा. मग मी जायची जरा असं, किंवा मी कामावर नाही पण थांबायचे ते कुठे? मामांकडेच. मामांकडे. अच्छा. आणि मग तुम्ही तिकडे जायचा? मग मी जायचे. मग नंतर बोलायचे आपण जरा जाऊया फिरायला. मँगी गार्डन, कधी 5 गार्डन, जरा यायचं फिरून आम्ही. कुठली गार्डन ठेवलीत तुम्ही? सारे 2च गार्डन गेलो. 2च? अरे 2च होती तेव्हा. पण ते दिवस सगळे 25 वर्षापूर्वीचे आज आठवतात. बरोबर आहे? मला सांगा कशी साथ दिली हो तुम्हाला? एकदम चांगली साथ दिली. हो, सांगायचं म्हणजे तिच्यामुळे मी आहे. आणि मी पण यांच्यामुळे आहे, कारण यांनी मला जी साथ दिली ती आतापर्यंत. हो ना. त्यांनी निर्णय घेतला मुंबईत यायचा तुमच्यासाठी. हो. कारण ते कठीण होतं खरं तर त्यावेळेला. सगळं कुटुंब तिथे असताना मुंबईत यायचं. आई वडिलांना वगैरे सोडून ते म्हणजे इथे माझ्यासाठी आले. त्या सगळ्या भावना डोळ्यात आल्या दोघांच्या. एका वाक्यात आलं, तुम्ही आहात म्हणून ते आहेत आणि ते आहेत म्हणून तुम्ही आहे. आणि म्हणूनच हे इतकं कुटुंब आज इतक्या गर्दीनं जमलेलं आहे. कारण तुमच्या दोघांमध्ये आता जो डोळ्यात आहे तसाच ओलावा आहे आणि ते दिसतंय आम्हाला. हो की नाही? मग त्यानंतर तुम्ही मुंबईत आलात. बरोबर. तुम्ही निर्णय घेतला लग्नानंतर. निर्णय घेतला हो. मुंबईत यायचा. नंतर मी लार्सन कंट्रोलला लागलो. कधी कधी म्हणतात ना, त्या वेळेची ती साथ पण मिळत जाते. केवढी मेहनत केली आहे ना भरपूर त्या केली. 25 25 वर्षात. आज सगळं वैभव दिसतंय, पण तो 25 वर्षाचा प्रवास, जसं पूर्वी तुम्ही मालवणातून येताना कशेडी घाटातून सगळी वळणं घेऊन येत होता, तशीच सगळी आयुष्यातली वळणं असते. हो हो. अजूनही गप्पा मारणार आहोत आपण. या दोघांचाही एक प्रवास मालवण मुंबई व्हाया परेल असा तो प्रवास आहे. आणि हा प्रवास आपण खूप छान अनुभवला. एसटीच्या प्रवासातून मुंबईत येऊन रिस्क घेऊन त्या काळात इथे राहायचं, असे खूप कुटुंब आहेत की ज्यांनी आपलं कुटुंब उभं केलं. आणि प्रत्येक जण कुणावर ना कुणावर तरी विश्वास ठेवून आला. आणि मी असं म्हणेन की त्यावेळेला आधार देणारे जे मुंबईतले जे काही गाठीशी एक भाकरीचा तुकडा होता ना, त्याच्यातला एक वाटा करून समोरच्यांना देऊन आनंदी केलेलं त्या सगळ्या पिढीला माझा मनापासून नमस्कार. आणि या पहिल्या खेळात सगळी बक्षिसं या माऊलीला मिळणार का आपण बघणार आहोत. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. एक एक चिठ्ठी शोधत त्या चांदीची अन्नपूर्णा जी ठेवलेली आहे तिथपर्यंत पोहोचायचं. वेळ आहे 1 मिनिटाची. बघूया 1 मिनिटात हा खेळ पूर्ण होणार का आणि सगळी बक्षिसं मिळणार का. तुमच्यासाठी हे पहिलं वाक्य, देवाची करणी नारळात पाणी. वेळ सुरू झाली. कोणी द्यायचं नाही. त्या आणते लवकर. 1च मिनिट आहे. सांगा तुम्ही सांगू शकता. लोह 20 सेकंद झाली. लोह पुरुष स्टॅच्यू ऑफ युनिटी. सांगा. स्टॅच्यू ऑफ युनिटी. 40 सेकंद झाली. आतापर्यंत 1च किलो मिळालेला आहे. खाल्या मिठाला जागणे. 50 सेकंद झाली. 10, 9, 8, 7,
6 शिवणयंत्र 5 शिवणयंत्र जमलं. 4 3 2 1. अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडा तुमच्या घरात आला. अभिनंदन. ही चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि वहिनी, तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. थँक्यू. ही हंडी 25 वर्षात एवढी कशी काय भरली? बरोबर. काय बरोबर. थांबा, आता बघतो काय काय आहे त्याच्यात. सडेतोड उत्तरं देतात. बरोबर. त्याला पटलं नाही तर ते स्वतःच्या मनात ठेवत नाही, पण समोरच्याला असं बोलता की त्याच्या मनात कायम राहतं. हे मान्य आहे? थोडं थोडं. बरोबर. काय डोळे मोठे केले. काय गोड आरोप केलाय माहिती. तुम्हाला ना चण्याच्या झाडावर चढवलेलं आवडतं. मान्य आहे? मान्य मान्य. मान्य. 27 वर्ष हेच करतात. गाडीमध्ये बसताना ऐसपैस बसायला लागतं तुम्हाला, असा आरोप आहे. बरोबर. मान्य आहे? बरोबर आहे. मला गाडीत आईस्पेस बसायलाच आवडतं. मी काय म्हणतो, कुठेही जाताना तुम्ही टेम्पो किंवा ट्रक घेऊन का नाही? पाठी गाद्या घाला आणि एकट्याच बसा ना. बाकी लेकरं बिकरं बसतील पुढे त्यांच्या बरोबर बाजूला. म्हणून मिस्टरांनी मोठी गाडी घेतली ना माझ्यासाठी. कितीही लांबच्या प्रवासाला जा, नाही तर कितीही जवळच्या प्रवासाला जा, 2 मिनिटामध्ये गाडीत आवाज सुरू होतो. मला झोप लागते लगेच आणि घोरायला. मी गाडीचा आवाज म्हणत होतो. किचन मधून बेडरूम मध्ये आल्या तरी त्यांचे पाय दुखतात. खरंय. कारण हे अंतर जरा जास्त आहे ना. आता घरात एसटी ठेवायची वाटतं. ऑफिसमध्ये जेव्हा डबा घेऊन जाता, तुमच्या आवडीचा पदार्थ नसेल तर सगळ्यांना विचारून देता, घे ग घे ग करून. कारण दुसऱ्यांचं मिळतं ना आपल्याला. हे सगळे आरोप झालेले आहेत. काय म्हणणं आहे तुमचं या आरोपांवर? आरोप तसे मला थोडे मान्यच आहेत, पण याच्यावर मी प्रयत्न करीन. कसला? थोडा राग कंट्रोल, आणि? तापटपणा थोडा कमी करीन. ओके. आणि गेट मधून गाडी बाहेर पडेपर्यंत तरी जाग्या राहा. हा, तेवढी एक विनंती. प्रयत्न नक्की आणि करीन. ते फटकन बोलतात त्यामुळे लोकांच्या मनाला लागतं, त्याचं काय होईल? ते पण जरा मी काय संयम ठेवीन. एवढं होईल? होईल. 25 वर्षापूर्वी मला बोलवलं असतं तर किती बरं झालं असतं. हा, एक आमंत्रण दिलं असतं लग्नाचं. तुम्हाला मला विचारायचंय, कुठला बदल केला या माऊलीनं तर आणखी आनंदी होती? थोडी तापटपणा कमी केला तर अजून आनंद होईल त्याच्यात. होईल. नक्की प्रयत्न करीन. हे सांगताना सुद्धा धमकी दिल्यासारखं. नक्की प्रयत्न करेल. बरं, काय तो करा तुम्ही. हा, या चित्र काढा. दहा. बोलायचं नाही तुम्ही. 9 8 सांगा. बोलायचं नाही. 6 5 4 बोलायचं नाही. 3 2 1 वेळ संपली. थांबा. मस्त काढलंय तुम्ही, बरोबर काढलंय. मला करेक्ट आहे असंच वाटतंय ते, कारण मला माहिती आहे. हो की नाही? सांगा काय काढलंय. आता मी नाव घेतलं, काय घेतलेलं? खारी. बाजूला चहाचा कप तरी काढायचा. खारीवर लेअर आहे ना, तशीच लेअर असते ना खारीवर. सांगा त्यांना, सांगा पटवून अरे सांगा. खारीवर तशी लेअर असते ना. पण खूप छान प्रयत्न केला तुम्ही. अप्रतिम खारी काढली. ही खारी जर कोणाला बघायची असेल तर एकदा मालवणात जा. मला कठीण देतो तुम्हाला. थांबा. ऐका ना, एवढ्या वेळात पोचलोच तो मालवण.
बरं खिडकीतनं बाहेर यायचं. नाहीतर एक काम करा ना, हे आपत्कालीन इकडनं तरी रस्तो खाली म्हणजे अभिनंदन, हे बक्षीस तुम्ही मिळवलेलं आहे. हा 9 8 8 अजून काहीतरी दाखव. 7 पाणी दाखव. 6 5 4 3 2 वेळ संपली. सगळे प्राणी संपले. त्याच्यात वेगळाच प्राणी आहे. थांबा थांबा, तुम्ही बरोबर काढलं की नाही मनापासून? बाकीच्यांचं जाऊ द्या, तुम्ही काढलंय की नाही? मला ते जास्त आठवतच हो नव्हतं. ना? जास्त छान बघितलंच नाही काढलंय. ते. सांगा काय काढलं? घोरपड अशी जवळून कधी बघितलीच नाही ना, आणि त्याच्यामुळे हे काय? हे काय? काहीतरी बक्षीस गेलं, काही हरकत नाही. या तुमच्या मावशी. हे माझ्या मावशी. मावशी सांगा. आहे चांगली स्वभावाने, जीवाला जीव देणारी आहे, पण तिच्या विरुद्ध गेलं का मग ती कोणाला सोडत नाही. हो ना? हो. तिच्याप्रमाणे वागायला पाहिजे. सगळं हो. बरं झालं, स्पष्ट बोललात तुम्ही. माझी ती सून आहे, प्रेमळ आहे, सगळ्यांना सांभाळून घे. त्यांच्याबद्दल तो एक नंबर. मला खूप बरं वाटतं, मला असं मुलगा आहे. मुलीकडे द्या. अशी आई मिळायला तर नशीब लागतं. आणि सेम पप्पांसाठी पण सेम तसंच. दोघेही अगदी प्रेमळ आहेत, जिथे पाहिजे तिथे ओरडतात आणि खूप सपोर्टिव्ह आहेत. आज आम्ही आहोत ते त्या दोघांमुळे आहोत. सगळ्या गोष्टी हातात लागतात. हा थोड्याफार, जास्त नाही. पण आता जरा थोडस त्यांना पण मदत नक्की करा, कधी आत्तापासूनच. काय सांगता? ती मोठी जरी असली तरी मी तिला वीणाच म्हणते, कारण माझं आवडतं नाव वीणा होतं. त्याचं विष्णू म्हणून मी त्याचं वीणा नाव ठेवायला सांगितलं होतं. कारण तिच्याबरोबर माझे बरेच जवळजवळ 6 ते 7 वर्ष मी कंटिन्यू तिच्याबरोबर होते, मुलं लहान असताना. त्यामुळे ती मला नणन म्हणून कधी तिने वागणूक दिलीच नाही. खरंच इतका तिने बहिणीपेक्षाही मला तिने प्रेम दिलं. आणि कुठच्याही अडीअडचणीला ती माझ्या पाठीशी उभी असते कायम. आणि खूप तिने कष्टाने माझ्या भावाला साथ दिली आहे. आणि भावाने पण तेवढंच कष्टाने म्हणजे जीवन जगलाय तो. कारण मी पण त्याच्यावर असल्यामुळे खोली बदलणं, त्यांच्यावर सगळं साथ तुम्ही बघितलंय. त्यामुळे खूप त्याने कष्ट केलेत, भावाने पण आणि तिने पण. बोला. दोघंही प्रेमळ आहे. कुठेही कधीही जायचं असेल तर दोघांची परमिशन असते. बरं, मला तुम्हाला दोघांना विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागेन तर मी आमच्या सासू सासऱ्यांची. त्यांना काय मी कधी बोलली असेल, काय रागवली वगैरे असेल तर त्यांची मी क्षमा मागते. तुम्ही? मी पण आई वडिलांचीच क्षमा मागेन. त्यावेळी काही प्रसंग थोडं बोलचाली झाली, होऊच शकते. हा. त्यानंतर मी सोडून आलो मालवण. त्याच्यासाठी मी क्षमा मागतो. आता सगळं व्यवस्थित आहे. आता सगळं व्यवस्थित. आता आनंदात राहा. मग आता गावी वगैरे जाणं असतं की नाही? गावी वगैरे किती जाणं वेळा जाता? वर्षातून 2 वेळा. जा, न चुकता जा. गेल्यानंतर आधी यांना खारी 21 दाखवा. दिवस आमचा गणपती असतो. आमचा गणपती 21 दिवस. 21 दिवस गावी गणपती. अरे काय मस्त. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत दोघांनाही शुभेच्छा देऊया. आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. त्या माझ्या मैत्रिणी. हा, ते सोमवारी मला, मंगळवारी तुला. अभिनंदन.
हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.